हाय हॅलो नमस्कार यूट्यूबकर फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर सकाळची सुरुवात माझी पहाटे 5 वाजल्यापासून होते। तर मग आज आहोंच्या टिफिनसाठी ना इथे मी मटकीची उसळ बनवलेली। आज मटकीची उसळ आणि चपाती। तर पहिली मटकी चांगली छान अशी तेलावरती भाजून घेतली। तर तेलावरती मटकी भाजली ना खायला म्हणजे उसळ एकदम छान लागते, एकदम गावाकडच्या सारखी टेस्ट येते। त्यासाठी मग मी पहिली मटकी छान भाजून घेतली। मग परत इथे 2 कांदेही चॉप करून घेतले चॉपरनी। कांदा जेवढा बारीक होईल तेवढा चॉप करून घ्यायचा आणि कांदा शक्यतो जास्तच घालायचा उसळीला, मग छान लागते उसळ एकदम। कुठलीही आपण उसळ बनवतो ना तेव्हा कांदा थोडा जास्तच घालायचा। आणि मग कांदा भाजून घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, परत सगळे मसाले घातले आपले गरम मसाले, कांदा लसूण मसाला आणि परत लसूण घातला लास्टला। तर लसूण ना शक्यतो खलबत्त्यात ठेचूनच घालायचा, म्हणजे उसळ ना एकदम छान लागते, गावाकडच्या सारखी एकदम टेस्ट येते उसळीला। तर मी जेव्हा बनवते ना तेव्हा खलबत्त्यात शक्यतो ना फक्त लसूण घालते, त्याच्यामध्ये अद्रक वगैरे असं काही घालत नाही, फक्त लसूण ठेचून घालायचा। आणि 2 ते 3 मिनिटात मग लगेच शिजून जाते मटकी आपली उसळ। तर त्यात पाणी वगैरे घालायची काही गरज नाही लागत। मग इथे लगेच परत पीठ मळून घेतलं। तर सकाळी खूप घाई गडबड होते माझी, कारण ह्या तिघांचाही जायचा टाईम एकच आहे, 6:45ला तिघंही जातात, त्याच्यामुळे पहिला टिफिन बनवून घ्यायला लागतो मला। आणि मग परत वीरचं पण सगळं आवरायला लागतं। वीरला काय बाकी काही येत नाही, त्याच्यामुळे फक्त बॅग आवरतो तो, बाकी त्याला आंघोळ घालायची वगैरे सगळं माझ्याकडे असतं। आणि नाही सकाळी त्यांचं आवरायचं असतं, त्याच्यामुळे त्यांना काही टाईम नाही भेटत, त्याच्यामुळे ही सगळी कामं माझ्याकडे असतात। मग टिफिन बनवला की मग ती बाकी कामं करायला मला बरं पडतं, त्याच्यामुळे मला लवकर उठायला लागतं, नाही तर टिफिन असा पण अर्ध्या तासात होऊन जातो। आणि चपाती भाजी आणि भात कधीतरी असतो, रोज नसतो। तर इथे चपात्याही करून घेतल्या मी लगेच। चपातीला थोडा वेळ पीठ मळून ठेवते मी, मग चपाती जरा चांगली होते आणि मऊ पण राहते अगदी। मग ते कधी दुपारी जेवतात 1-1:30 वाजता, तोपर्यंत मग एकदम छान राहते ती चपाती। आणि रात्री चपात्याचं पीठ वगैरे असं काय मळून ठेवत नाही, सकाळीच मी सगळं करते, फक्त भाजी वगैरे साफ करून ठेवते, मग सकाळी घाई व्हायला नको। मग तिकडनं येते मी खालून 6:45ला, मग तिथून नंतर आमचं वॉकिंग वगैरे, आम्ही सगळ्याजणी असतो खाली, तर वॉकिंग वगैरे करतो थोड्या वेळ, मग थोड्या गप्पा बिप्पा मारत बसतो आम्ही। मग 8-8:15 वाजतात मला घरी यायला, मग त्याच्यानंतर मग घरातली कामं। तर इथे आता 8-8:30 वाजले होते, तर मग सुरुवातीला हॉलपासून सुरुवात असते माझी। तर मुलांना आज असतो सॅटर्डेला हाफ डे, त्याच्यामुळे आज ते येतात 11-11:15पर्यंत येऊन जातात घरी ते। मग हॉल आवरल्यानंतर हा किचन असतो, किचनमध्ये असाच पसारा टाकून जायला पडतं खाली। मग हे सगळं सकाळचं टिफिन वगैरे बनवलेली भांडी एवढी, मग त्याच्यानंतर माझा काय नाश्ता मी बनवते ते असतं, ते भांडी असतात थोडीफार। आज सॅटर्डे असल्यामुळे मुलं लवकर येतात, त्याच्यामुळे कामं सगळी पटापट आवरायला लागतात। तर एवढी भांडी पडतात माझी, सकाळच्या टिफिन, परत माझा नाश्ता, मुलांचं वगैरे। तर मुलांना काय टिफिनला नसतं, त्यांना स्नॅक्सच द्यायला पडतात, त्यांना काय घरचं अलाउड नाही आहे जेवण, त्याच्यामुळे स्नॅक्स टाईप असं काहीतरी द्यायला लागतं। तर आज त्यांना टिफिनमध्ये मी चिप्स दिलेले। तर हे सगळं आवरलं, तोपर्यंत एक क्लायंट आली, म्हणजे आंटी एक आलेली, तर तिला करायचा होता आज हेअरकट। तर आज संकष्टी आहे, तसं मी हे केस वगैरे कापत नाही, पण त्यांना कुठे तर बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे त्यांना हेअरकट साधा सिंपलच करायचा होता, तर हेअरकट त्यांना करून दिला। आणि इथे ना आज मी गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवलेले। तर आजपासून म्हटलं थोडं डाएट चालू करूया, कारण गेले 6 महिन्यापासून मी कुठलंही डाएट वगैरे करत नाही, वजन चांगलंच वाढले। आता वजन उद्या सांगते मी तुम्हाला, उद्याच्या व्हिडिओमध्ये माझं किती वजन वाढले आता, कारण माझं 50 किलो एवढंच वजन राहत होतं, 50-51 एवढंच होतं। डिलेवरीमध्ये माझं वजन 70 किलो एवढं झालेलं।
प्रेग्नन्सी डिलेवरीनंतर. तर ते वजन मी घरीच कसं डाएट केलं आणि कसं वजन कमी केलं हे सगळं मी नंतरच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगेल. तर इथे ना चांगले शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आणि जेवढे शेंगदाणे घेतलेत ना त्याला कमी मखाणे घेतलेत. म्हणजे 1 वाटी समजा आपण शेंगदाणे घेतले. मखाणे तुम्ही स्किपही करू शकता, तुम्हाला आवडत असेल तरी घाला, नसतील आवडत तरी नाही घातले तरी चालतील. तर हे छान भाजून घ्यायचं आणि गूळ आपल्या जसं गोड आवडते त्याच्यानुसार घालायचा गूळ आणि हे चांगलं जाडं भरडं असं कुटून म्हणजे वाटून घ्यायचं मिक्सरला. आणि त्याच्यामध्ये ना 2 चमचे एवढे साजूक तूप घातले. तुपाने काय होतं, लाडूला छान स्मेल येतो आणि खायला पण छान लागतात. तर तेवढ्या ह्याचे शेंगदाणे ना वाटीचे तर जवळजवळ एवढे 7-8-9 लाडू झाले. तर सगळे लाडू बांधून घेतले मी नंतर. तर हे बघू शकता तुम्ही. नंतर आज मुलांनाही खायचं होतं साबुदाणा वडा. 2-3 दिवस झाले त्यांचं चालू होतं आणि म्हटलं चला आज संकष्टी आहे, माझा उपासही आहे, मग इथे साबुदाणा वडाही बनवला. आणि साबुदाणा वडा बनवताना ना मी आज इथे एकदम 0 साईजचा साबुदाणा असतो ना तो घेतला आहे. आणि ह्याचे ना साबुदाणे वडे ना ह्या साबुदाण्याचे एकदम छान क्रिस्पी होतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि ह्याला ना तेल पण खूप कमी लागतं ह्या साबुदाण्याला, म्हणजे खूप कमी तेल हे होतं पितात ते, म्हणजे नाही का. आणि जसं मोठा साबुदाणाला कसं तेल खूप लागतं त्या हिशोबाने ह्या साबुदाण्याला ना खूप कमी तेल लागतं. तर एकदा नक्की हा साबुदाणा ट्राय करून बघा साबुदाणा वडा बनवण्यासाठी. खिचडीला ना हा साबुदाणा त्याला एवढी टेस्ट नाही येत जसं मोठ्या साबुदाण्याला टेस्ट येते तशी, पण साबुदाणा वड्याला हा साबुदाणा तुम्ही नक्की यूज करू शकता. आणि मग सगळे साबुदाणे वडे बनवून घेतले. तोपर्यंत मुलांचा यायचा टाईम झालेलाच. तरी 11:30 पावणे-12 वाजलेलेच. मला एवढं सगळं आवरेपर्यंत टाईम होतोच. एकटीनं आवरायचं असतं त्याच्यामुळे टाईम लागतोच. आणि माझे व्हिडिओज, रेसिपीज, व्लॉग्स वगैरे तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असतील, चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. इथून पुढे आपले असेच डेली व्लॉग्स, व्हिडिओज येत राहतील. तर हे सगळे साबुदाणे वडे मग असे सगळे बनवून घेतले मी. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगूया. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.